देश एकीकडे महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। महाराष्ट्र देशातल्या सर्वात प्रगत राज्य आहे। मात्र राज्यातल्या काही ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी सध्या शाळाही उपलब्ध नसल्याचं आता समोर आलंय। नांदेडमधल्या रामदास पवार तांडा येथे जिल्हा परिषदेने सुरू केलेली तात्पुरती शाळा बंद पडली आहे। पवार यांनी दिलेल्या जागेत सभा मंडपात ही शाळा सुरू होती, पण काही महिने एक शिक्षकाला आणि 6 महिन्यानंतर ही शाळाच बंद पडली। सध्या इथे जवळपास 35 विद्यार्थी आहेत। मात्र शाळा नसल्यानं विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे। 7 ते 8 किलोमीटर दूरावर असलेल्या शाळेत कधी विद्यार्थी जातात तर कधी कधी जातही नाही। शाळेअभावी अनेक विद्यार्थ्यांना आई वडिलांसोबत ऊस तोडणीच्या कामावर जावं लागतं। हातात पुस्तकांऐवजी कोयता येतो आणि शाळेच्या पाठीऐवजी शेतीची वाट या विद्यार्थ्यांना धरावी लागते। दरम्यान शासनानं तात्काळ शाळा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे।